नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. उपवासाला सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी. ही साबुदाणा खिचडी प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनते. माझ्या घरी ही कशी बनते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला मग सुरुवात करूया साबुदाणा खिचडी बनवायला. रात्री 1 वाटी साबुदाणा 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि स्वच्छ धुतल्यावर त्यात साबुदाणा बुडेल एवढंच जेमतेम पाणी घातलं. खूप जास्त पाणी नाही घालायचं, नाहीतर साबुदाणा चिकट होऊ शकतो. तुम्ही बघू शकता अगदी जेमतेम पाणी घातलेलं आहे. आणि आता हा रात्रभर झाकून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी हा छान असा मोकळा सळसळीत होतो. तुम्ही बघू शकता एक एक दाणा सेपरेट दिसत आहे. कढईत 2 टेबलस्पून तेल घालायचं. तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरं घालायचं. जिरं व्यवस्थित फुललं की बटाटे घालायचे. बटाटे परतून घ्यायचे आणि आता मिरची घालायची. बटाटे आणि मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आणि बटाटे लवकर शिजावे म्हणून त्यात थोडंसं मीठ घालायचं. म्हणजे बटाट्याला आणि मिरचीला मिठाची चव पण येते आणि बटाटे लवकर शिजतात पण. बटाटे थोडे गुलाबीसर झाले की शेंगदाणे घालायचे आणि हे शेंगदाणे तेलावर छान खमंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. शेंगदाणे खमंग झाले की थोडे काजू घालायचे. काजू ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण जर काजू घातले तर चव छान येते. काजूसुद्धा गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. काजू आणि शेंगदाणे खरपूस झाल्यावर मग दाण्याचं कूट घालायचं. हे भाजलेलं दाण्याचं कूट आहे, जे मी थोडं जाडसर वाटून घेतलेलं आहे. 2-3 मिनटं आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे. आता 1 चमचा जिरेपूड घालायची आहे. थोडंसं काश्मीरी तिखट मी वापरलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचा साखर घालायची. साखर ऑप्शनल आहे. आणि आता हे छान परतून घ्यायचं. साधारण मिनिटभर परतल्यावर त्यात भिजवलेला साबुदाणा घालायचा आणि छान परतवून घ्यायचं. साबुदाणा खिचडीला तुम्ही जितकं परतवाल तितकी ती छान मोकळी सळसळीत होते. साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला हे सतत परतवत राहायचं आहे. थोडंसं लिंबू पिळायचं. हा साधारण 1 टीस्पून लिंबू रस असेल. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं. साबुदाणा शिजायला फार वेळ लागत नाही. 2-3 मिनटात अगदी सहज शिजतो. आता झाकण उघडून चेक करूया. साबुदाणा ट्रान्सपरंट झाला आहे, म्हणजेच खिचडी सर्व करण्यासाठी रेडी आहे. ही साबुदाणा खिचडी तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता किंवा दह्याबरोबरही तुम्ही सर्व करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.